गुरुवार दिनांक 7 जानेवारी रोजी सिन्नर नगर परिषदेत मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत माझी वसुंधरा अभियानांतर्गत शनिवार दिनांक 9 जानेवारी रोजी होणाऱ्या सायकल रॅलीबाबत बैठक घेण्यात आली। या बैठकीस उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगलेंसह विविध सामाजिक शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा या अभियानांतर्गत सिन्नर नगर परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 9 जानेवारी रोजी सिन्नर शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबतच गुरुवार दिनांक 7 जानेवारी रोजी सिन्नर नगर परिषदेत मुख्याधिकारी संजय केदार व उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बैठकीस सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सदरील सायकल रॅली ही हुतात्मा चौकातून प्रारंभ होऊन कुंभारभट्टी, गंगावेस, लाल चौक, नाशिकवेस, आडवा फाटा, सरदवाडी, वरंदळमाळा, शिवाजीनगर, गावठा, तानाजी चौक, वावीवेस, विजयनगर, तहसील कार्यालय, सिन्नर नगर परिषद कार्यालय येथे सांगता होणार असल्याचे निश्चित करण्यात आले। या रॅलीत विविध सेवाभावी संस्था, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। नमस्कार। माझी वसुंधरा या अभियानांतर्गत सिन्नर नगर परिषद, सिन्नर सायक्लिस्ट असोसिएशन, लायन्स, रोटरी व इतर ज्या सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही 9 जानेवारीला ही सिन्नर शहरामधून एक जी रॅली निघते, या रॅलीला सिन्नरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा असे मी सिन्नर सायकलिस्टच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करतो। आणि या अशा पर्यावरणपूरक या अशा रॅलीसाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी पण सहभागी होतील अशा अपेक्षा व्यक्त करतो। या रॅलीसाठी आपण सायकलिंग रॅली तर करतोच, पण आपण आपल्या नेहमीच्या दररोजच्या रुटीनमधून एक दिवस वेळ काढून शनिवार जसा आपला आता ठरला आहे की नो व्हेकल डे म्हणून सेलिब्रेट करायचा, साजरा करायचा आणि त्या दिवशी सायकलचाच वापर जास्तीत जास्त करायचा। तर खूप चांगलं अभियान या निमित्तानं सिन्नरमध्ये सुरू झालं आहे आणि आम्ही सर्व सायकलिस्ट नगर परिषदेच्या बरोबर आहोत। आणि तसंच मी बाकीच्या पण सगळ्या सिन्नरवासियांना आवाहन करतो की त्यांनी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं। सिन्नर नगरपालिका नियोजित या ठिकाणी सिन्नर परिसरातील वाढतं प्रदूषण आणि आरोग्याला असणारा सर्वांना धोका आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपल्या सिन्नर शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत। यामध्ये अनेक शाळांचा त्यांनी सहभाग करून घेतला, त्यामुळे सर्व नगरपालिकेतील पदाधिकारी आणि सर्व एकत्रित येऊन जो काही उपक्रम होत आहेत यासाठी निश्चित आपण धन्य समजतो। आणि सर्व शाळा आणि महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल। त्याचबरोबर आज आपण बघतो की निसर्गाकडे बघण्याची जी दृष्टी आहेत ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनजागृती होते आहेत की सायकल रॅली काढल्यामुळे आपण जी वाहनं वापरतो यापासून होणारे जे पोल्युशन आहेत यामुळे आपल्याला श्वसनाचे विकार, हृदयाचे विकार, अनेक स्वरूपाचे इजा पोचतात हे सर्वांना समजतच आहेत। परंतु याही माध्यमातून नगरपालिकेने जो उपक्रम हाती घेतलेला आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि यामध्ये सिन्नर परिसरातील सर्व जे काही सायकल स्वार असतील किंवा सायकल रॅलीपटू असतील यांनी निश्चितरित्या सहभाग घ्यावा। सर्व सिन्नरवासियांना माझा नमस्कार। दिनांक 9 जानेवारी रोजी सिन्नर नगर परिषद तसेच सिन्नरमधील सर्व सामाजिक संस्था यांच्या वतीने एक सायकल रॅलीचं आयोजन केलेले। ही सायकल रॅली आयोजनाचा उद्देश आहे की आपण सायकलचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषण कमी करावे, यासाठी आपण ह्या सायकल रॅलीचं आयोजन करत आहोत। तरी मी रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरच्या वतीने सर्व सिन्नरवासियांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे। धन्यवाद। नमस्कार, मी ज्ञानदेव नवले, क्रीडा शिक्षक, वाद्य विद्यालय सिन्नर। माझी वसुंधरा या अभियानाच्या अंतर्गत सिन्नर नगरपालिकेने जो सायकल रॅली आयोजित केली आहे त्यातून सायकल रॅलीनं प्रदूषण तर कमी होणारच आहे, पण आपल्याही शरीराचा त्यातून फायदाच होणार आहे। आम्हीही सहभागी होतो, आमचे विद्यार्थीही सहभागी होणार आहे आणि तुम्हीही सहभागी व्हा। धन्यवाद। नमस्ते, मी दत्ता बोराडे। दिनांक 9 जानेवारी रोजी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने आपलं
माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन केलेले आहेत. मी तुफान आलयाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपल्या रॅलीचं रॅली यशस्वी करावी. बस, धन्यवाद. नमस्कार. माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत सिन्नर नगरपालिकेने जे सायकल रॅली आयोजित केली आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभागी होऊन रॅलीचं शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. सिन्नर नगर परिषदेच्या वतीनं माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम नगरपालिकेने हाती घेतलेला आहे. याच्या अंतर्गत जे वाढतं प्रदूषण आहे त्या प्रदूषणाला कुठेतरी आळा बसावा या अनुषंगानं 9 तारखेला सकाळी 8:30 वाजता सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि सायकल रॅली नुसती आयोजित न करता त्या सायकलचे आपल्या शरीरासाठी पण उपयोग होता. त्याच्यातून आपलं व्यायाम होतो किंवा आरोग्यात चांगलं असतं. आणि मोटरसायकल जर वापरली नाही आणि एक दिवस जर आपण सायकल वापरली तर माझ्या मते प्रदूषणाला थोडाफार आळा बसेल. सर्वांना मी विनंती करतो, लहान मोठ्यांना, की आपण 9 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपली सायकल घेऊन हजर राहावे. धन्यवाद. सर्व सिन्नरवासियांना माझा नमस्कार. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वाहनं चालवण्याचं कमी करून प्रदूषण कमी करण्याकरिता आपण जास्तीत जास्त सायकल वापरण्याची सवय लागावी आणि प्रदूषण कमी व्हावं ह्या उद्देशानं सायकल रॅली 9 तारखेला 9 वाजता नगरपालिकेच्या शेजारी नगरपालिकेच्या तिथे जमून आपण पूर्ण शहरभर सायकल रॅली काढणार आहोत. या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश हाच आहे की प्रदूषण कमी करून सायकल वापर वाढवण्याचा आहे आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी मदत करण्याचा आहे. तर सर्व सिन्नरवासियांना माझं आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येनं त्यांनी 9 तारखेला 9 वाजता या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावं. ही सायकल रॅली 9 तारखेला 9 वाजता नगरपालिकेच्या इमारतीजवळून सुरुवात होईल.